जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आजच्या आपली गोष्ट आपण बघतो आहे ती कितवी आहे? 73वी. आपण याच्या आधी 72 गोष्टी ऐकल्या आणि मागच्या गोष्टीत आपण जरासंधाचा वध पाहिला. सेनानी द्वंद्व युद्धामध्ये 28 दिवस त्याच्यासोबत युद्ध करून कृष्णाने त्याचे रहस्य माहिती होतं जन्माचं, म्हणून त्याला त्याचं मारण्याचाच शेवटी संकेत सांगितला आणि मग त्याचा वध झाला. आणि नंतर नंतर मग ते सगळे जे राजे होते त्यांनी कैद करून ठेवलेले त्या सहदेवाचा त्यांनी त्यांचा मुलगा जो जरासंधाचा मुलगा सहदेव याला राज्याभिषेक केला आणि त्याला सांगितलं की जे सगळे राजे आहेत त्या सगळ्या राजांना तू सन्मानाने आगत स्वागत करून आणि चांगला आदरातिथ्य करून त्यांना आपल्या आपल्या राज्यात पाठव. आणि असे राजे मग श्रीकृष्णाला म्हणाले की भगवंता, हे प्रभू, केवळ आपल्या राजनैतिक लहरी तृप्त करण्यासाठी आम्ही जरासंधाच्या कैदेतून मुक्त झालेल्या राजांनी केलेली प्रार्थना ऐकल्यावर सदैव शरणागत आत्म्याचे संरक्षण करणारे व भक्तासाठी दयेचे सागर असे भगवान श्रीकृष्ण आपल्या गंभीर व अर्थपूर्ण अशा दिव्य मधुर शब्दात त्यांना म्हणाले, प्रिय राजांनो, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आजपासून तुम्ही अखंडपणे माझ्या भक्तीमध्ये आसक्त राहाल. तुमच्या इच्छेप्रमाणे मी हा वर तुम्हाला देत आहे. मी परमात्म्याच्या रूपाने सदैव तुमच्या हृदयात वास करीत असतो, हे तुम्ही माझ्याकडून समजून घ्यावे. आता तुम्ही माझ्याकडे आल्यामुळे सर्व नियंत्रक मी तुम्हाला नेहमीच चांगला सल्ला देईन. त्यामुळे तुम्हाला माझी विस्मृती होणार नाही व हळूहळू तुम्ही माझ्या धामात पोचू शकाल. प्रिय राजांनो, तुमचा सर्व प्रकारच्या भौतिक विषय भोगाचा त्याग करून माझ्या भक्तांचा आश्रय घेण्याचा जो निर्णय आहे तो वास्तविक तुमच्या सुदैवाचे लक्षण आहे. येथून पुढे तुम्हाला नेहमी आनंदमय जीवनाचा आशीर्वाद आहे. आपण आपल्या स्तुतीतून माझ्याविषयीचे जे काही बोलला ते सर्व योग्यच असून मला मान्य आहे. श्रीकृष्ण भावना अगदी निश्चित आहे की जो कोणी पूर्ण भागवत भक्तीने त्याची भौतिक ऐश्वर्य पूर्ण स्थितीत त्याचे पतन होण्याला आणि तो मायेचे सावज कारणीभूत ठरते. त्याच्यानंतर श्रीकृष्णाने त्या राजांना व राजकुमारांना वरील प्रमाणे आदेश दिला. नंतर त्यांनी अनेक दासी सेवकासाठी देऊन तात्काळ त्यांचा आहार, स्नान इत्यादी गोष्टींची व्यवस्था लावली. भगवान श्रीकृष्णाने जरासंधाच्या पुत्र सहदेव यास त्या राजांना योग्य तो सन्मान देण्याविषयी व त्याच्या सर्व प्रकारच्या गरजा पुरवण्याविषयी बजाविले. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार सहदेवाने त्यांचा सर्व प्रकारे सन्मान केला. त्यांना वस्त्रे, आभूषणे, माळा इतर वस्तू अर्पण केल्या. स्नानोपरांत सुंदर रीतीने पोशाख केल्यावर ते सर्वजण सभ्य व मोठे आनंदी दिसू लागले. आणि मग अशा रीतीने भीमसेनाद्वारा जरासंधाचा वध घडवून आणल्यानंतर आणि जरासंधाचा पुत्र सहदेव यांच्याकडून योग्य तो सन्मान स्वीकार केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भीमसेन व अर्जुन यांच्या समवेत हस्तिनापूर नगरीत परत आले. हस्तिनापुराच्या सीमेवर आल्यावर त्यांनी आपापले शंख वाजविले. पांचजन्य शंख वाजविला. कृष्णाने आनंदित होऊन झाले आणि परंतु शंखनादाने मात्र श्रीकृष्णाचे शत्रू अतिशय उदास झाले. इंद्रप्रस्थासी नागरिकांनी जेव्हा भगवान श्री कृष्णांनी वाजविलेल्या शंखाचा ध्वनी ऐकला तेव्हा हृदयात आनंदाचा अनुभव केला, कारण त्या शंखध्वनीवरूनच जरासंधाचा वध झाला असल्याचे त्यांनी जाणले. आता युधिष्ठिराद्वारा आयोजित केलेला राजसूयज्ञ पार पडणार हे निश्चित झाले. भीमसेन, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांसमोर आले आणि त्यांनी त्यांना आदर प्रणाम केला. युधिष्ठिर महाराजांनी मोठ्या उत्सुकतेनं जरासंधाच्या वधाच्या घटनेचे व कैदेतील राजांच्या सुटकेचे वर्णन ऐकले. श्रीकृष्णाने जरासंधाच्या वधासाठी कोणत्या युक्त्या वापर केला होता हे देखील त्यांनी ऐकले. युधिष्ठिर महाराजांचा
श्रीकृष्णावर स्वाभाविकच स्नेह होता आणि सर्व घटना ऐकल्यावर ते श्रीकृष्णाच्या प्रेमात अधिकच बद्ध झाले. त्यांच्या नेत्रातून प्रेमाधिक्यामुळे आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांचे हृदय भरून आल्याने कंठातून शब्द फुटत नव्हता. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील हस्तिनापुरात आगमन नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. आता पुढची गोष्ट आपण पुढच्या याच्यात ऐकूया. जय श्री कृष्ण.